आधी एल्गार नंतर माघार, काँग्रेसचा आपटीवार। राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या तोफा गरजत आहेत। त्यात मवियाच्या गोटात कालपासून मोठी अस्वस्थता होती, कारण ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली, तीही काँग्रेसशी चर्चा न करता। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही उद्धव ठाकरेंच्या नावासाठी आग्रही होती, पण ऐनवेळी ठाकरेंनी माघार घेत दानवेंचं नाव जाहीर केलं आणि काँग्रेसकडूनही उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाली। अगदी वडेट्टीवार हे एबी फॉर्म घेऊनही विधान भवनात पोहोचले, मात्र शेवटच्या क्षणाला पुन्हा काँग्रेसनं यू टर्न घेत माघार घेतली आणि ठाकरेंचे उमेदवार दानवेंना पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे आधी एल्गार नंतर माघार, काँग्रेसचा आपटीबार अशी चर्चा राज्यात सध्या सुरू आहे। कालपासून मवियाच्या गोटात कशा नाट्यमय घडामोडी घडल्या पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एका अत्यंत रंजक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला महाविकास आघाडीत जागा वाटपावरून आणि उमेदवार निश्चितीवरून प्रचंड धुसफूस निर्माण झाली होती। महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मोठी तेढ निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं होतं। मात्र राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। काँग्रेसची मनधरणी करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश आलं। सुरुवातीला अत्यंत आक्रमक आणि बंडखोर पवित्रा घेतलेल्या काँग्रेसनं अखेर मवाळ भूमिका स्वीकारण्यात माघार घेतली। काँग्रेसनं या विधान परिषद निवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार न देण्याचा मोठा निर्णय घेतलाय। इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी रिंगणात उतरवलेले उमेदवार आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना काँग्रेसनं आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला। या निर्णयामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेली संभाव्य बिघाडी तुर्तास टळली आहे। अंबादास दानवे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर मानला जातोय। या संपूर्ण राजकीय नाटकाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आणि महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला। राजकीय वर्तुळात अशा चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार म्हणून मैदानात उतरतील। स्वतः उद्धव ठाकरे जर रिंगणात उतरले असते तर महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना एका मोठ्या आणि वजनदार नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची संधी मिळाली असती, अशी मवियाच्या अनेक नेत्यांची भावना होती। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही हीच भूमिका मांडली होती की जर उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवत असतील तर काँग्रेस त्यांना बिनशर्त पाठिंबा देईल। उद्धव ठाकरेंच्या नावावर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं पूर्ण एकमत झालं होतं। मात्र उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी अत्यंत अनपेक्षित आणि सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला। त्यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचं निश्चित केलं। त्यांनी विधान परिषदेसाठी आपल्या अत्यंत निष्ठावंत, विश्वासू आणि आक्रमक सहकारी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली। उद्धव ठाकरेंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। ही घोषणा होताच महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली। काँग्रेस पक्ष या घोषणेमुळे कमालीचा नाराज झाला। काँग्रेसच्या गोटातून अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या की मवियामध्ये अशा प्रकारचा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सर्व घटक पक्षांना विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं होतं। परंतु ठाकरे गटानं कोणाशीही चर्चा न करता परस्पर अंबादास दानवे यांच्या नावाचं पत्रक काढून काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीतील एकीचा अनादर केलाय। काँग्रेस नेत्यांचं म्हणणं असं होतं की आमचा पाठिंबा हा केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या नावापुरता मर्यादित होता। जर ठाकरे स्वतः लढणार नसतील आणि दुसऱ्या कोणाला उमेदवारी देणार असतील तर काँग्रेस पक्ष आपल्या स्वतंत्र उमेदवाराचा विचार करण्यास मोकळा आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून या निवडणुकीत काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। काँग्रेसनं अचानक घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण महाविकास आघाडीच्या ऐक्यावर आणि अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। जर काँग्रेसनं वेगळा उमेदवार दिला असता तर महाविकास आघाडीची मतं विभागली गेली असती आणि याचा थेट फायदा सत्ताधारी महायुतीला म्हणजेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना झाला असता। या संकटसमयी महाविकास आघाडीतील नेत्यांनी मध्यस्थीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेली ही दरी मिटवण्यासाठी तातडीनं सूत्र हलवण्यात आली। मवियाच्या नेत्यांमध्ये गुप्त आणि मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू झालं।
शरद पवार, स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली। या चर्चेदरम्यान ठाकरे गटानं काँग्रेसला पटवून देण्याचा प्रयत्न केला की अंबादास दानवे हे मराठवाड्यातील एक अत्यंत आक्रमक आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले जुने नेते आहेत। त्यांनी यापूर्वी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे आणि सत्तेत असलेल्या महायुती विरोधात सभागृहात आवाज उठवण्यासाठी दानवे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची मवियाला नितांत गरज आहे। दुसरीकडे शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करताना असा सल्ला दिला की आगामी काळात होत असलेल्या मोठ्या निवडणुका पाहता महाविकास आघाडीत कोणती फूट पडणं संपूर्ण विरोधी पक्षाच्या हिताचं नाही। जर आपण विधान परिषदेच्या या एका जागेवरून आपापसात लढलो तर जनतेमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा गैरफायदा सत्ताधाऱ्यांना घेता येईल। त्यामुळे काँग्रेसनं आपला उमेदवार न देता अंबादास दानवे यांनाच पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे। मवियाच्या या संयुक्त मनधरणीला अखेर मोठं यश आलं। सुरुवातीला प्रचंड आक्रमक पवित्रा घेतलेल्या काँग्रेस नेत्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं। काँग्रेस हायकमांडनेही राज्यातील नेत्यांना महाविकास आघाडीच्या ऐक्याला तडा जाऊ न देण्याच्या कडक सूचना दिल्या। अखेर काँग्रेसनं आपली तरवान म्यान केली आणि अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला। या मनधरणीच्या यशस्वी प्रयत्नानंतर आता काँग्रेस विधान परिषदेला कोणताही स्वतंत्र उमेदवार उभा करणार नसल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झाले। अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त केलाय। त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय, उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। मवियाचे सर्व नेते आणि काँग्रेसने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर आता ही निवडणूक अंबादास दानवे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि महाविकास आघाडीच्या एकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे। या माघारीमुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेले मतभेदांचे ढग आता पूर्णपणे विरले असून मविया आता संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत सामोरं जाण्याला सज्ज आहे। मात्र या सगळ्यात हसू झालंय ते काँग्रेसचं, कारण काँग्रेसनं दंड थोपटून माघार घ्यायची ही पहिलीच वेळ नाही। अगदी राहुरी बारामतीपासूनच हे सत्र सुरू आहे, कारण सुरुवातीला काँग्रेस राहुरी लढेल असं सांगण्यात आलं होतं, तिथेही काँग्रेसनं माघार घेतली। त्यानंतर बारामतीत सुनीत्रा पवारांविरुद्ध आकाश मोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि ऐनवेळी शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की उडवली। आता पुन्हा विधान परिषदेसाठी काँग्रेसनं दंड ठोपटले, मातीही उधळली आणि लढत भिडायच्या आधीच मैदान सोडून पळ काढला। त्यामुळे काँग्रेसचे आतापर्यंतचे सगळे बार फुसके निघाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यावरून आता काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे। काँग्रेसला या टीकांची आता सवयच झाली आहे। आगामी काळात काँग्रेसला कमबॅक करायचं असेल तर आपली माघार घेण्याची ओळख पुसावी लागेल, अन्यथा परिस्थिती कठीण होईल एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।